आज ना सकाळ सकाळीच नवऱ्यासोबत भांडणं झाले. आता ते कोणत्या कारणामुळे तुम्हाला सांगतेच. तर ते एकच कारण होतं, ते म्हणजे मी सकाळी जरासा उशिरा उठले. उशिरा उठल्यामुळे ना जे झटपट होईल असंच त्यांना टिफिनला बांधून दिला. तर त्यांना हेच म्हणायचं होतं की तू दिवसभर घरातच असते, दिवसभर करतेस काय, तर तुला काही करता येत नाही आणि काहीही बांधून देतेस पटक्याने उठून. आता तुम्हाला माहिती आहे, आता मला प्रेग्नेन्सीचा आता ऑलमोस्ट 7वा महिना संपतच आलाय, आता 8वा लागलच मला. आणि किती जास्त कंटाळा येतो ना सकाळी स्वयंपाक करायचा, उठायचा, आणि रात्रभर तर झोपही नसते. त्यामुळे खूप जास्त कंटाळा येतो. म्हणून आहे ना सकाळी जरा उशिरा उठले तर ह्यांचे असे टोमणे असतात की दिवसभर तू काय करते. आता आपल्या बायकांना माहिती आहे आपण दिवसभर काय करतो. एका लेकराला सांभाळायचं हे काय सोपं काम आहे का? तिला सांभाळत बाकीच्या गोष्टीही करायच्या, त्याही असतात, आणि त्यांना टिफिन बांधायचं. म्हणून म्हटलं चला आज ना त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते, जे की तेही खुश होतील आणि त्यांचं चिडचिडपणा, राग हे सगळं दूर होईल. आता त्यांना ना खूप जास्त शेंगदाण्याच्या पोळ्या आवडतात, त्यामुळे ना मी इकडे शेंगदाण्याच्या पोळ्या करायला घेतले. आता ते रेसिपी सांगायची तर काही गरज नाही, कारण तुम्ही सर्वांना माहीतच असेल. त्यानंतर इकडे पोळ्या वगैरे करून घेतल्या. म्हटलं त्यांना सरप्राईज द्यायचं म्हटल्यावर भांडी वगैरे पटपट घासून घेते, म्हणजे त्यांना कळणारही नाही मी स्वयंपाक केलाय म्हणून. मग पटपट इकडे ना सर्व असे भांडे वगैरे घासून घेतले. आता पीठही घरातलं संपलं म्हणून त्याचे डबे सुद्धा घासायला घेतले. पटपट इकडे डबे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर ना सर्व स्वच्छ करून ह्यांना ठेवलं एका साईडला. आणि इथं प्रिशाचं तुम्ही बघू शकता, आता भांडे घासूच तर ना प्रिशाने वाटीत ठेवलेलं पूर्ण तेल सांडून टाकलं. तिचं नेहमी काय ना काय असतं. आता इकडे राडा केला तोपर्यंत मॅडमने इकडे सुद्धा पूर्ण पसारा करून ठेवला. नेहमी तिचं काहीतरी असतं. जाऊ द्या, आता असंच काय माझा दिवस गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जाता जाता आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब